आणि विद्यार्थी मित्र, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचा हा पहिलाच कार्यक्रम, ज्यामध्ये कॅन्सर अवेअरनेस आणि छोटासा पारितोषिक वितरण समारंभ इथे पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथींचा परिचय करून देण्याचं काम हे माझ्याकडे आलेलं आहे. त्यांचा परिचय करून देताना मी एवढंच म्हणेन, बस नाम ही काफी आहे. तरी प्रथेप्रमाणे मी आजच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय आपणास करून देत आहे. खूप मोठा परिचय आहे, तुम्ही कंटाळा माझ्या उत्तराला, पण मॅडमचं कौतुक थांबणार नाही. आपल्याला ज्या प्रमुख पाहुणे लावलेले आहेत त्यांचं नाव आशा नेगी हिरेमठ असं असून त्यांचा जन्म 10 जून 1980 साली झालेला आहे. त्या नॉर्थ इंडियन आहे, पण जरी जन्मानं त्या नॉर्थ इंडियन असल्या तरी प्राऊड महाराष्ट्रीयन म्हणून त्या पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास आहे. शिक्षण एम.कॉम MBA HR मॅनेजमेंट मध्ये त्यांनी केलेलं असून त्या एक यशस्वी व्यावसायिक म्हणून आज महाराष्ट्रभर गाजत आहे. ज्या गोष्टीमुळे त्यांची महाराष्ट्र, भारत नव्हे तर जगभर ओळख झाली आणि जगभर म्हणजे लिटरली जगभर झाली आहे. त्यांना परदेशातून सुद्धा फोन येतात की आम्हाला कॅन्सर विषयी काउन्सिलिंग करा, यासाठी त्यांना फोन येतात. तर जगभर ज्यांची ओळख निर्माण झाली आहे ती म्हणजे 22 सप्टेंबर 2024 रोजी प्रकाशित झालेलं त्यांचं आत्मकथनपर पुस्तक जे आहे ब्युटी ऑफ लाईफ द डायरी ऑफ कॅन्सर सर्वायव्हर, या पुस्तकाने त्यांना जगभर अशी ओळख निर्माण करून दिली. या पुस्तकाच्या फक्त 6 महिन्यातच 3 आवृत्ती आणि जवळजवळ आज 16 पुरस्कार त्या पुस्तकाला प्राप्त झालेले आहेत. या पुस्तकात महाराष्ट्रातल्या नामांकित सामाजिक संस्थांकडून ज्यामध्ये गावगाडा प्रेरणा साहित्य पुरस्कार, साहित्य कृती पुरस्कार, शौर्य गाथा पुरस्कार, राज्यस्तरीय मृत्युंजय साहित्य भूषण पुरस्कार अशा इतर अनेक पुरस्कारांचा त्यामध्ये समावेश आहे. या पुस्तक लिखाणाची प्रेरणा त्यांना त्यांच्या आयुष्यात अचानक आलेल्या वादळामुळे झालेली आहे. आणि आताच माननीय उपप्राचार्यांचा उल्लेख केला की 2023 साली 3rd स्टेजचा अग्रेसिव्ह कॅन्सर त्यांना झाला होता आणि या दुर्धर आजाराला त्यांनी अतिशय खंबीरपणे साथ दिली, पॉझिटिव्हली सामोरे गेल्या आणि आज आपल्या समोर फिट आणि फाईन आपल्या समोर ते उभे आहेत. आपल्याला पाहिजे होता जवळजवळ 5000 पेक्षा जास्त कॅन्सर रुग्णांना त्यांनी मानसिक आधार दिलेला आहे आणि त्यांच्याशी संवाद सुद्धा साधलेला आहे. या व्यतिरिक्त मेक युअरसेल्फ फिट अँड अगेन या सदराखाली दैनिक सकाळ वृत्तपत्राने त्यांच्या नियमित लेखनाचं सुद्धा प्रकाशन केलेलं आहे. विविध वृत्तपत्रात आणि दिवाळी अंकात त्यांच्या अनेक कविता आणि लेख सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. मॉडेलिंग व अभिनय क्षेत्रातही मॅडमने आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. मॉडेलिंग मध्ये मिस पुणे, मिस महाराष्ट्र, मिसेस महाराष्ट्र, मिसेस वेस्ट इंडिया अशा अनेक पुरस्कारांवर विजेती म्हणून त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे. मस्त रे मान्या, बायकोचा घोटाळा, तनमाजुरी अशा नाटकामधून त्यांच्या प्रमुख भूमिका असून या नाटकांचे 150च्या वर प्रयोग महाराष्ट्रभर झालेले आपण पाहतो. सिनेमा किंवा डेली सोप यामध्ये सुद्धा त्यांनी सुरुवातीच्या काळात काम केलेलं आहे. अनेक मोठमोठ्या ब्रँडसाठी त्यांनी मॉडेलिंग किंवा फॅशनिंग सुद्धा केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. पुरस्कारांची यादी सुद्धा माझ्याकडे आहे, पण मीच सगळं वाचून दाखवण्यापेक्षा आपण त्यांना आता बोलणारच आहोत. अशा वर्सटाईल असणाऱ्या आशा नेगी मॅडम यांची आशियाना डेव्हलपर्स किंवा लँडमार्क म्हणून त्यांची एक स्वतःची फर्म आहे आणि मावळ किंवा पुणे परिसरात त्या लँड डेव्हलपिंग किंवा प्लॉटिंगचं काम यशस्वीपणे पार पडत आहे. आर्ट लेक एंटरटेनमेंट नावाची सुद्धा त्याची एक संस्था आहे, ज्याच्या माध्यमातून विवाह, कॉर्पोरेट इव्हेंट, सेलिब्रिटी इव्हेंट यासारख्या विविध कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन त्या गेली 22 वर्ष झाले अतिशय यशस्वीरित्या करत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅन्सर विषयीची जागरूकता अगदी झोपेतून त्यांना सांगितलं तरी ते करतातच. आणि कॅन्सर विषयीच्या समाजाची जी भीती आहे ते दूर करण्याचं काम ते अग्रक्रमाने करणार आहेत आणि ते यापुढेही करणार आहेत. आणि त्यासाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे त्यांनी आता मावळ परिसर किंवा तळेगाव इथपासूनच त्याची सुरुवात करणार आहेत. आताच त्यांच्याशी बोलताना हे जाणवलं. आपण खरंच भाग्यवान आहोत की आपल्याला असे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. आणि परिचयाच्या शेवटाकडे जाताना मॅडमच्या बाबतीत एवढंच म्हणेल, समाज सेवा में हो इतना कुछ मगन लगते है, देश की धरती भी जिसको गगन लगती है, चुप रहे किसी मूर्ख का गुमा होता है और बोलती है तो मीरा का भजन लगती है. सो स्टूडेंट्स, लेट्स पुट योर हँड्स टुगेदर फॉर आशा नेगी मॅडम. मला वाटतं की आपण विनंती करतो गोडके